तोतया आयएस महिलेचा 6 महिने संभाजीनगरात मुक्काम. अफगाणी बॉयफ्रेंड पाकिस्तानी भावासाठी भारताचा व्हिसा घेण्याचा प्रयत्न. बनावट कागदपत्रांचा वापर करत लॉबी. परभणीचं सोनपेठ शहर कडकडीत बंद. ताडकळसमध्ये चिमुकले उतरले रस्त्यावर. मालेगावच्या डोंगराळे गावातील घटनेचा निषेध करत केली कारवाईची मागणी. डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून केली होती हत्या. बुलढाण्यामध्ये पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी अधिकाऱ्याला घेराव. मलकापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते कृषी कार्यालयात. 2023-24 वर्षातील पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही. वसईतील पद्मश्री सोसायटीमध्ये साप शिरल्यानं रहिवाशांमध्ये खळबळ. सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक साप शिरल्याची घटना. माहिती मिळताच सर्पमित्राने सापाला सुरक्षित पकडलं. सांगलीतल्या कृष्णा नदीपात्रात मगरीचं दर्शन. पलूसच्या कृष्णा नदीपात्रात मगरीचा वावर. अनेक मगरी कृष्णा काठावर ताकारी पुलापासून हरिपूरपर्यंत आल्या. पालघरच्या ग्रामीण भागात जंगली प्राण्यांचा वावर वाढला. वाडा तालुक्यातल्या डाहे इथल्या विहिरीत कोल्हा पडल्याचं समोर. गावातील शेतकऱ्यांनी जाळ्याच्या मदतीने कोल्ह्याला काढलं बाहेर. नवी मुंबईकडे फ्लेमिंगो पक्षाने फिरवली पाठ. लांबलेला पाऊस आणि न पडलेल्या थंडीचा फटका. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशातून फ्लेमिंगो पक्ष्यांचे नवी मुंबईत ऑक्टोबर महिन्यात होत असतं आगमन. शिर्डी आणि परिसरात साईबाबांच्या नावावर चमत्कार पसरवण्याचे प्रकार. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आवाहन. अफवा पसरवणाऱ्यावर कारवाईची मागणी. अमरावती शहरात 13 नोव्हेंबर 2021 झालेल्या दंगल प्रकरणी एका गटातल्या 32 जणांची निर्दोष सुटका. आसाममधील नरेन महांता आणि कावेरी महांता या दाम्पत्याकडनं सुवर्ण लॉकेट साईन चरणी अर्पण. ओम अक्षर असलेलं पेंडंट साई संस्थानला दान. सायबर किंवा इतर गुन्ह्यांमध्ये सिम कार्ड वापरलं तर मूळ मालकालाही कायदेशीररित्या जबाबदार धरणार. दूरसंचार विभागाचा कडक इशारा. इथिओपियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकाने भारतातली विमानसेवा विस्कळीत. ज्वालामुखीची राख गुजरात मार्गे भारतात. न्यूयॉर्क दिल्ली नेवाक दिल्ली विमानं रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.